विटा शहरातील कराड रोड येथे प्रतिवर्षीप्रमाणे सन 2023 या वर्षी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणीत विटा केंद्र येथे श्री दत्त जयंतीनिमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताह सामुदायिक श्री गुरुचरित्र पारायण सोहळा आयोजित करण्यात आला। बुधवार दिनांक 20 डिसेंबर 2023 ते 27 डिसेंबर 2023 पर्यंत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले। तसेच श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक बालविकास केंद्र दिंडोरी प्रणीत विटा केंद्र येथे विटा ते अक्कलकोट पदयात्रा श्री दत्त जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर बुधवार दिनांक 27 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 पर्यंत कराड रोड येथील स्वामी समर्थ मंदिरामध्ये आयोजित करण्यात आले, अशी माहिती संयोजक सेवेकरी यांनी N24 या न्यूज चॅनलचे विटा खानापूर तालुका विशेष प्रतिनिधी शिराज शिकलगार यांना दिली। श्री दत्त जयंती निमित्त विविध कार्यक्रमास भक्तजन भाविकांनी उपस्थित राहावा असे आवाहन केले। विटा प्रतिनिधी शिराज भैया शिकलगार विटा। विट्यात विटा दिंडोरी प्रणीत विटा आध्यात्मिक केंद्र इथं गुरुचरित्र पारायण आणि मोठा सप्ताह होणार आहे। तर दत्त जयंतीनिमित्त हे पारायण 20 तारखेपासून 26 तारखेपर्यंत 3 विभागामध्ये आहे। सकाळी 5:30, त्यानंतर 8:30 आणि नंतर 1 वाजता। आणखी रोज वेगवेगळे याग आहेत, त्याच्यामध्ये स्वामी याग, चंडी याग, मल्हारी याग, रुद्र याग, गणेश याग, गीताई याग अशा प्रकारचे 7 दिवसांचे 7 याग असतात। त्यानंतर महाप्रसाद 27-26ला दत्त जयंती 12:49 आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी महाप्रसाद आयोजित केलेला आहे। त्यानंतर रक्तदान शिबिरसुद्धा आयोजित आहे 27 तारखेला सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत। तर आपण सर्वांनी विटेकरांनी याचा लाभ घ्यावा। जवळजवळ 500 नावं तरी आत्तापर्यंत आलेली आहेत वाचायला बसणारे वाचक म्हणून। तर आपण सर्वांनी याचा सप्ताहाचा लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती। श्री स्वामी समर्थ। आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा दत्त जयंतीचा सप्ताह घेत आहोत आणि यावर्षीसुद्धा फार मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद आत्तापर्यंत मिळत आला आहे। इथून पुढे अजून बरेचसे लोक इच्छुक आहेत पारायणाला बसण्यासाठी। आत्तापर्यंत 400 ते 500 लोकांची नावं आलेली आहेत आणि आणखी लोक येत आहेत। तर विट्यातील सर्व नागरिकांना विनंती आहे, गुरुचरित्र पारायण हे फार उपयोगाचं आहे आपल्यासाठी आणि त्याचा आता सगळ्यांना संधी मिळत आहे आपल्या केंद्रातर्फे। तर त्यांनी जास्तीत जास्त या सेवेचा लाभ घ्यावा। तसेच आपल्या केंद्रामध्ये 24 तास प्रहरीची सेवासुद्धा राबवली जाते सप्ताहाच्या 7 दिवसामध्ये। तर सकाळी 8 ते संध्याकाळी 8पर्यंत महिलांसाठी प्रहरीची सेवा आहे आणि रात्री 8 ते सकाळी 8पर्यंत पुरुषांसाठी प्रहरीची सेवा आहे। तर त्या प्रहरीच्या सेवेलासुद्धा लोकांनी यावं आणि त्या संधीचा लाभ घ्यावा ही विनंती। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परम पूज्य मोरे महाराज की जय। श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय। भारत माता की जय। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।